नमस्कार, मी सायली जंगम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। तर याआधी व्हिडिओ अपलोड केले घागऱ्याची, तर त्याच घागऱ्यावरच्या ब्लाऊजचं कटिंग आणि शिलाई पाहूयात। कारण म्हणजे ही जर घागऱ्याची व्हिडिओ जर पाहिली नसेल तर ती सुद्धा पाहू शकता। आणि हा जो ब्लाऊज आहे तर तुम्ही साडीवर सुद्धा याच मेजरमेंट प्रमाणे शिवू शकता, साडीवर घागऱ्यावर। तर त्याच ब्लाऊजचं कटिंग आणि शिलाई दोन्ही पाहूयात। कारण एकाच व्हिडिओमध्ये दोन्ही शक्य नाहीये, म्हणून ब्लाऊजची वेगळी बनवते, तर तीच पाहूयात। घेतले हे बघा 11.5 प्लस 1 इंच केले, म्हणजे 12.5 घेतले। आणि शोल्डर घेतले 5 इंचाचे, त्यात गळा रुंदी टाकणार आहे। गळा रुंदी जेव्हा शिवे म्हणजे स्टिच करेन तेव्हा दाखवेन। आर्महोल पण ठेवलाय 5.5 इंचाचा, 5.5 इंचाचा। आणि छाती 26 आहे, तर 26चा चौथा भाग 6.5 प्लस 2 इंच। पण त्या बोलल्या मला थोडंसं मार्जिन अजून जास्त ठेवा अर्धा इंचाचं, म्हणून हे अर्धा इंच वाढवलंय। हे 2 इंच आपलं मेजरमेंट प्रमाणाचं मार्जिन आहे आणि हे अर्धा इंच वाढवलंय। आणि बॅक आणि फ्रंट दोन्ही एकसाथ कटिंग करून घेतले। फक्त आता कमरेच्या इथे थोडंसं हे कट करून टाकणार आहे, नाहीतर कमरेत खूप हे राहील, मार्जिन राहील। म्हणजे 8.5ची घडी येते, पण मी 9ची ठेवले। त्यांनी मला सांगितलं अर्धा इंच जास्त ठेवा मार्जिन, म्हणजे नेक्स्ट टाइम सुद्धा तिला होईल, म्हणून मी थोडंसं अर्धा इंच वाढव। आणि फ्रंट आणि बॅक दोन्ही सेम केले। 1 टक्समध्ये ब्लाऊज बनवायचा आहे, छोट्या मुलीचा आहे, म्हणून उभार वगैरे काही द्यायचा नाही, म्हणून दोन्ही पार्ट सेम बनवलेत। फक्त आता फ्रंटला इथून आतून शेप देऊन घेणार आहे। तर हे फ्रंटचा फ्रंटच्या आर्महोलला आतून शेप दिलाय, त्याचं कटिंग करून घेऊया। तर आता हेच मेन फॅब्रिकवर ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे। तर हे बाहीसाठी घेतले, बाही आहे 8 इंचाची। तर हे पहा, बाहीसाठी बाही आहे 8 इंचाची। हे स्ट्रेट करून घेऊया। हे शिलाई मार्जिन ठेवूया 7.25 किंवा 7 इंचाची घडी बस होईल। दंडघेर 3.5 इंचाचाच आहे, पण थोडासा लूज ठेवते, 4.25 इंचाचा। शिलाई मार्जिन ठेवूया 2 इंच, डाऊन करते 3.25 वर। सव्वा 7 किंवा 7 इंचाची घडी बास होईल। तुम्ही 7.25 वर कटिंग करा, म्हणजे कमी जास्त वाटले तर कट करू शकता तुम्ही। तर हे पहा, हे झालं बाहीचं कट शेप। तर याचं सुद्धा असं कटिंग करून घ्यायचं आहे, म्हणजे चोली सुद्धा म्हणतो, घागरा चोली किंवा लेंगा चोली। तर हे बघा, हे मेन फॅब्रिक कटिंग करून घेतलेलं आहे। अस्तरचं कटिंग होतं ते ठेवून, तर दोन्ही पार्ट काढून घेतलेत। आणि ह्याचा म्हणजे गळा आहे तो कॅनव्हासवर लावणार आहे, तर कॅनव्हासचं सुद्धा कटिंग करून घेतले। तर गळ्याचं थोडंसं सांगते तुम्हाला। हे बघा, 2 इंच रुंद ठेवलाय। हा फ्रंटला त्यांना पान गळा हवा आहे, 2 इंच रुंदी ठेवले। आणि 5-5.5 इंचाची उंची ठेवले फ्रंट गळ्यासाठी। आणि बॅक साईडचा थोडासा मटक्याचा शेप दिलाय। आणि उंची रुंदी 2 इंचाचीच ठेवले आणि उंची ठेवले 8 इंचाची। तर हे नंतर मी जेव्हा चिपकवेन तेव्हा दाखवते तुम्हाला, ब्लाऊजचं नंतरच दाखवते। आधी आपण घागऱ्याचं हे करूया। तर हे पहा, ब्लाऊजचं कटिंग दाखवलंय। तर हे बघा, हे कॅनव्हास इथे चिपकवून घेतलंय। हे फ्रंटचं आहे, तर पानगळा तर चिपकवून घेतलेला आहे। तर इथे अशी शिलाई करून घ्यायची आहे। तर बॅक साईडला सुद्धा तसंच करायचं आहे। हे बघा, हा पण चिपकवून घेतलेला आहे म्हणजे प्रेसने। तर इकडे सुद्धा शिलाई करून घ्यायची आहे आणि मग कापडावर पलटी करायची आहे। तर ते कापडावर दाखवते। अटॅच करायचं आणि टक्स कुठे मारायचा।
तर ही इथून शिलाई करायची इकडून। तर हे पहा बॉर्डर छोटीशीच ठेवायला सांगितले मला ब्लाऊजसाठी, तर इतकी बॉर्डर कट करून इतकी घेतले। तर हे बघा हे असं ठेवायचं आहे मेन कापडावर, म्हणजे अस्तर। इथून शिलाई करून घ्यायची आहे, इथून पण करायची आहे आणि मग पलटी करायचं आहे। तर हे मी स्ट्रेट शिलाई करून घेते, हे सुद्धा इथे शिलाई करून घेते डबल आणि मग पलटी करूयात। तर याच पद्धतीने बॅक साईड सुद्धा असाच हे करायचं आहे, जोडून घ्यायचं आहे। तर हा एक मी म्हणजे जोडून झाल्यावर दाखवते। हे पहा अटॅच झालेला आहे नेक सुद्धा आणि कमरेला सुद्धा शिलाई करून घेतलेली आहे, म्हणजे अस्तर अटॅच करून। तर इथे म्हणजे कट करायचं आहे आणि कट मारायचे आहेत गळ्याला। तर हे बघा असे कट मारून घ्यायचे आहेत आणि पलटी करायचं आहे। तर हे पहा एक्स्ट्राचं कापड कट करून टाकलेलं आहे। तर इथे आता सेंटर पासून टक्स टाकायचा आहे। तर 3.25 वर मार्किंग करते। हे बघा 3.25 म्हणजे छातीचा 8वा भाग घ्यायचा आहे इथे टक्ससाठी। तर आता छोट्या मुलीचा आहे त्यामुळे खूप मोठा म्हणजे अर्धा इंचाचा टक्स सुद्धा चालेल, 3.5 इंच उंची घेतले। तर या साईडला सुद्धा याच पद्धतीने मार्किंग करून टक्स टाकून घ्यायचं आहे, किंवा हे असं फोल्ड करून तर मी टक्स टाकून घेते। तर हे पहा दोन्ही टक्स टाकून झालेले आहेत। याच पद्धतीने बॅक साईडचे टक्स सुद्धा टाकून घेतलेले आहेत आणि याच पद्धतीने बॅक साईड रेडी करून घेतलेला आहे। फक्त हे ओपन ठेवलंय मी, म्हणजे हे जोडून घेतलं नाहीये, कारण आपल्याला शोल्डर अटॅच करायचे आहे। तर आता शोल्डर कसे अटॅच करायचे ते दाखवते, म्हणजे फिनिशिंगसह। तर हे बघा ही बॅक साईड आहे आणि इथे हुक पट्टी सुद्धा लावायची आहे। ही बॅक साईड आहे, हे मेन फॅब्रिक हे अस्तरचं। तर ही बघा ही मी अशी ठेवले। तर लेस सुद्धा अटॅच करायची आहे। तर आता लेस मी इथे ठेवून घेते, कारण मग नंतर बाहेरून लावली तर फिनिशिंग चांगली दिसणार नाही, यासाठी इथे टाकून घेते। हा फ्रंट पार्ट आहे, फ्रंट पार्टचे शोल्डर हे बघा ह्या शोल्डरवर ठेवते, म्हणजे जे मेन फॅब्रिक आहे त्याच्यावर ठेवते। हे पहा, आणि आता ही शोल्डर असे पलटी करते, म्हणजे एकदम फिनिशिंगसह शोल्डर आपली जोडली जाईल। तर आता लेस सुद्धा लावायची आहे, लेस नंतर लावली तर खराब दिसेल। तर इथून स्ट्रेट शिलाई करते, याच पद्धतीने या साईडची सुद्धा शोल्डर अटॅच करून घ्यायची आहे। तर हे पाहू शकता, ही बघा शोल्डर अटॅच झालेले आहे आणि लेस आता मी ही असे अटॅच करून घेते आणि इथे बटन पट्टी हुक पट्टीसाठी कट करणार आहे आणि मग याच पद्धतीने इथे सुद्धा लेस टाकून घेईन। हे बघा तर किती फिनिशिंगसह जोडली गेले, हे पहा शोल्डर, हे बघा हे सगळं मार्जिन आतमध्ये गेले। तर याच पद्धतीने इकडची जोडायची आहे। तर हे पहा खूप सुंदर लुक आलेला आहे आणि लेस अटॅच झालेले आहे। तर इथे आता मी कट करते आणि हुक पट्टी लावते। तर हुक पट्टीसाठी 2 म्हणजे तुकडे काढून घेतलेत अस्तरचे, एक ह्या साईडला जोडायचे आहे आणि एक ह्या साईडला जोडायचे आहे। तर आता हे मी कट करते, किंवा हे जोडून झाल्यावर कट केलं तरी चालेल। हे बघा आता हे असं जोडताना हे कापड हे बघा हे एक्स्ट्राचं आहे ते इथे आतमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे इथे जोडून झाल्यावर हे आतल्या साईडला फोल्ड करायचं आहे। हे बघा आणि असे शिलाई करून घ्यायची। तर हे पहा इथे कट करायचं आहे, हुक पट्टी मार्किंग केलं होतं तिथे। तर ही पहा ही पट्टी आता फोल्ड करायची आहे, ही बघा। तर आता इथे दाब शिलाई मारायची आहे आणि ही फोल्ड करायची आहे, ही पूर्ण अशी फोल्ड करायची आणि ही आईसाठीची आहे। तर ही बाहेर ठेवायची आहे, म्हणजे हिला सुद्धा थोडंसं असं फोल्ड करून ही बाहेर ठेवायची। तर ही आता शिलाई करून घेते, ही सुद्धा शिलाई करते। तर हे पहा आपली हुक पट्टी आणि आई पट्टी तयार आहे, ही बघा। आणि हे असे छान लटकन बनवले छोटूशे, हे बघा। तर लटकनची व्हिडिओ सुद्धा आहे चॅनलवर अपलोड,
तर ती सुद्धा पाहू शकता, खूप सुंदर लटकन झालेले आहेत. तर आता आपल्याला बाही अटॅच करून घ्यायची आहे. तर बाहीचं कटिंग दाखवलं होतं. तर हे बघा अस्तरवर मी अटॅच करून घेतलेली आहे. हे बघा जशी आपण रेग्युलर नेहमीची बाही अटॅच करतो त्याच पद्धतीने जोडून घ्यायची आहे अस्तरला. आणि हे बघा ही अशी लेस लावले. तर बाही आता अटॅच करून घेऊया. सेंटर बघून, शोल्डरचा सेंटर बघून, हा बघा हा सेंटर आहे, तिथून असे जोडून घ्यायचे आहे पूर्ण ह्याला. तर दोन्ही मी बाही जोडून घेते. तर हे पहा दोन्ही बाही अटॅच करून झालेले आहेत. तर आता फिटिंगसाठी मार्किंग करायचं आहे. तुमचं जे म्हणजे दंडघेर कमरेचा असेल ते टाकून घ्यायचं आहे. तर कवर शिलाईसाठी बाहेरून एक टिप मारायची आहे दोन्ही साईडने आणि मग कवर शिलाईचं म्हणजे मार्किंग करायचं आहे फिटिंगचं. तर मी ह्याची फिटिंग करते ब्लाऊजची आणि दाखवते ब्लाऊज. तर हे पहा ब्लाऊजची फिटिंग झालेली आहे. तर याला सरळ करते आता. तुमचं जे मेजरमेंट असेल त्याप्रमाणे फिटिंग करून घ्यायचे आहे. तर हे पहा पूर्ण ब्लाऊज तयार आहे आणि खूप सुंदर झालेला आहे. आणि हे बघा पानगळा खूप अगदी छोटासाच मोजकाच आलेला आहे. म्हणजे शोल्डर वगैरे काही उतरणार नाही. लटकनसुद्धा खूप सुंदर वाटत आहेत. आणि ही बाही तर खूप छोट्या मुलींचे ब्लाऊज बघायला खूपच आकर्षक वाटतात. तर दंडघेर केवढूसा एवढूसा छोटूसाच आहे. तर खूप सुंदर लुक आलेला आहे ब्लाऊजला. आणि हे पहा बॅक साईडला. तर आता इथे मी हुकसुद्धा लावून घेतलेत, 4 हुक लावलेत आणि खूप सुंदर झालेले आहे ब्लाऊजची डिझाईन. आणि हा मटका गळासुद्धा खूप सुंदर झालेला आहे छोटूसा पण. तर असा लुक आलेला आहे ब्लाऊजला खूप सुंदर. आणि घागरासुद्धा दाखवते. तर हे पहा घागरासुद्धा खूप सुंदर झाला आहे. इथे हुक वगैरे लावून घेतलेत, नाडीसुद्धा टाकले, म्हणजे चेनसाठी सुद्धा ठेवलं होतं. हे बघा तर चेन अशी ओपन बघा. आणि इथे हुकसुद्धा लावले, 2 आई केलेत आणि 2 हुक लावलेत आणि नाडीसुद्धा टाकून घेतले. म्हणजे तशी त्यांनी सांगितलं होतं हुकसुद्धा हवे, नाडीसुद्धा हवी आणि हे सुद्धा चेनसुद्धा हवी. तर याचासुद्धा खूप सुंदर लुक आलेला आहे. खूपच छान झालेला आहे हे बघा. आणि हे अस्तरला एक साईड फोल्ड करून घेतलंय मी, हे बघा एक पट्टी. तर आता ह्याचा फायनल लुक आपण पाहूयात कसा झालाय तो. हा पहा घागऱ्याचा फायनल लुक पाहू शकता तुम्ही. खूप सुंदर झालेला आहे आणि एकदम परफेक्ट बसलेला आहे. हा पहा कसा वाटला माझा फायनल लुक. तर हे पहा पाहू शकता तुम्ही. बॅक नेक सुद्धा खूप सुंदर आलेला आहे आणि घागरा सुद्धा खूप सुंदर बसलेला आहे. ओवी हां, तर ही आमची ओवी आहे घागऱ्याची मॉडेल. तर कशी वाटली आमची मॉडेल आणि ड्रेसही कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.